नमो विठ्ठला राजया पांडुरंगा
चंद्रभागा नमो कुंडलिका नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कुंडलीच्या देव रामया श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी रंगव चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णगुण नाम ऐशे देही प्रेम गाही कला नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय सिद्धाय दिगंबराय शरदिंदु समाकारे ब्रह्मस्वरूपिणी वासरास पितुलिने सरस्वती नमो नमः रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मकाया जगदेश्वरा शिगुण निजाची प्रीती प्रथम वंदितो तुमा छत्रपती शुक्ला ब्रह्म विचार सार परम माता जगद्व्यापिनी विना पुस्तक धारिणी मदयदा जाडंधकारा हस्ते स्फटिक मालिका विदधती पद्मासने संस्थिता वंदेता परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदा बुद्धिं प्रदां शारदा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता अर्थात निरूपणा करता जो निवडलेला अभंग आहे तो अभंग म्हणजे ज्ञानराज यांच्यापासून सुरू झालेल्या भागवत रूपी मारुतीच्या कलशस्थानी शोभणारे सांगू सज्जनानो विश्व ज्याच्या ताब्यात त्याला देव म्हणतात पण या ब्रह्मांडाचा मालक ज्या भक्ताचं काम करत असताना मनामध्ये लाज धरीत नाही प्रतिष्ठेचा विचार करीत नाही तेव्हा इतकी शंका मनामध्ये धारण न करता निस्वार्थ निकळपणे ज्या भक्ताचं काम करतोय असे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा निवडलेला अभंग प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जगन्यंत्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर सज्जनानो मागणी मागतायत पसायदान मागतायत। एक भाव प्रथमतः तुम्हाला मला सांगायचा आहे जे स्वतःची भूक भागण्यासाठी मागितल्या जाते त्याला भीक असं म्हणलं जातं लोकांची भूक भागवण्यासाठी जे मागितल्या जातं त्याला दान असं म्हणलं जातं आणि विश्वाच्या कल्याणासाठी जे मागितल्या जातं त्याला माझ्या ज्ञानोबाचं तुकोबाचं पसायदान म्हणलं जातं।
म्हणून संत श्रेष्ठ तुकोबारा या अभंगातून 4 प्रकारचं पसायदान मागतायत. अर्थात या अभंगातून संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी जगन्यंत्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर मागणी मागितलेले, पसायदान मागितले. जगाचं कल्याण कशामध्ये आहे आणि जगाचं कल्याण कशाने होईल याचा भाव मागण्याचा प्रकार म्हणजे प्रस्तुत गायलेला अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराने जगाच्या कल्याणासाठी मागणी मागितलेली. सज्जनानो, शेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असतं, त्यांनी परिहार दिला पाहिजे. महाराज आतापर्यंत आपल्या पावन पवित्र पेनबोरी गावामध्ये या सप्त्यातली 6 कीर्तन ऐकली. 7व्या दिवसाचं कीर्तन आहे, बरोबर आहे. किती कीर्तन ऐकलेत ह्या सप्त्यातली? आपण 6 ऐकली. 10 दिवस किती आहे? 7वा. उद्या सारिकाताईंचं काल्याचं ऐकत आहे, पण आज कितवं कीर्तन आहे? 7वं कीर्तन आहे. 6 कीर्तन ऐकलीत. 6ही कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये परिहार दिलाय का नाही? कालच्याही दिलाय, पठाडे माऊलींनी दिला, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरजी महाराज तांबे यांनी परिहार दिला. प्रत्येक कीर्तनकारांनी 2 मिनिटं काही कहून परिहार दिला, बरोबर आहे. पण का परिहार द्यायचा कोणत्या कीर्तनकाराने सांगितले का? ओ पेनबोरीकर, कोणी सांगितलंय का? कोणी सांगितलं नाही. मग जे कोणी सांगत नाही ते मी सांगतोय, कारण मेरी झलक सबसे अलग. परिहार का द्यायचा? कारण कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. सायन्स प्रतिपादन करतं व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग कारण आहे. परिहार का द्यायचा? ज्या वारकरी संप्रदायामध्ये जन्म झालाय ना मायबाप, तो संप्रदाय म्हणजे श्रेष्ठ संप्रदाय. या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारांनी रचावा, संत श्रेष्ठ तुकोबारांनी कळस व्हावं, शांती ब्रह्मनाथ बाबांनी त्या ठिकाणी मजबूतीकरणाचं काम करावं. एवढा श्रेष्ठ संप्रदाय. म्हणून संप्रदायामध्ये प्रत्येक गोष्टीला नियम आहे. प्रत्येक गोष्टीला काय? पेनबोरी, प्रत्येक गोष्टीला नियम आहे. महाराज कीर्तनकारांनी कसं कीर्तन करावं याला सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये काय? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनकारांनी कसं कीर्तन करावं याला बी नियम आहे. गायकाने गायन कसं करावं? अतिशय गोड जशी सुंदर चाल गायली पहिल्यांदा असं गायन केलं पाहिजे. कसं गायन करावं याला बी नियम आहे. वादकाने पकवाज कसा वाजवा अरुण महाराजांसारखा गोड याला बी लावणी मृदंग श्रुती टाळ घोषण शिव ब्रह्मरस आवडीने. वादकाने पकवाज कसा वाजवा याला बी नियम आहे. याच्या पुढे जाऊन बोलतोय कीर्तन ऐकत असताना कीर्तनात कसं बसावं याला बी कसं बसायचे का मांडी घाला? जमत नाही महाराज. कीर्तनात बसत असताना कसं बसावं याला सुद्धा नियम आहे. मी माझ्या पदरचं बोलत नाही, प्रमाण देऊन बोलतोय, लक्ष देऊन ऐका. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितशी भक्ती, म्हणून मी बोल जरी गंगावती. बोला स्वीकार आलं की ऐकणारे माणसं डायरेक्ट कशाच्या मूर्ती आहेत? प्रभू तुम्ही म्हशीच्या. कोण म्हणाले इकडं? अहो ऐकणारे माणसं साक्षात महेशाच्या मूर्तीत, बरोबर आहे. एवढ्यावर ज्ञानोबाराय थांबलेले. ज्ञानोबाराने पुढची ओळी टाकली, वक्ता तो वक्ताची नो हे, म्हणजे तुम्ही आहेत म्हणून आम्हाला किंमत आहे. कीर्तन ऐकत असताना कसं ऐकावं याला सुद्धा नियम आहे. ऐकणाऱ्या माणसाला नियम आहे. महिला मंडळ तुम्हाला सुद्धा नियम आहे. काय नियम आहे? महिला मंडळाला आवर्जून एक नियम लावलाय. तो नियम म्हणजे असा आहे की महिला मंडळीने कीर्तन ऐकत असताना कीर्तनात कसं झोपावं याला बी याला नियम नाही, पण महिला मंडळ लागू करते. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग रिझन आहे, नियम आहे. तुम्ही हाय एज्युकेटेड मंडळी आहात, शिकली सावरलेली मंडळी आहात, तर्कसंग्रह आत्मबोध तत्वबोध नावाच्या ग्रंथाची पारायण अध्ययन केलेली मंडळी आहेत. बघा कीर्तनकारांनी परिहार का द्यायचा? शास्त्रकारांनी गोड चिंतन केलंय. वक्त्रा यद संवदित तच्चतुर्भुजेत संवदित, प्रथमं प्रतिज्ञं च द्वितीयं उपोद्घातं च तृतीयं प्रस्तावनां च चतुर्थं विशदीकरणं च.
शास्त्रकार गोड सांगायला लागले, वक्त्रा यद संवदेत तच्चतुर्भुजेत संवदेत प्रथमम प्रतिज्ञांच. पहिल्यांदा कीर्तनकारांनी प्रतिज्ञा करायची. 2-3 वाक्यामध्ये अभंगाचा भाव सांगायचं, याचं नाव आहे प्रतिज्ञा. प्रथमम प्रतिज्ञांच, द्वितीयम उपोद्घातंच, दुसऱ्यांदा उपोद्घात करायचा. उपोद्घात संस्कृत शब्द आहे, प्रस्तावना मराठी शब्द आहे आणि इंट्रोडक्शन हा इंग्लिश शब्द आहे. उपोद्घात शब्दाचं डेफिनेशन करत असताना, व्याख्या करत असताना शास्त्रकारांनी गोड केलेले, यत् कार्यवर्तमाने घटना अस्ति तस्य कार्यस्य कारणस्य वक्तव्यम उपोद्घातत्वम. जहां पर जो भी कार्य चल रहा है, चलती हुई घटना के बारे में, यत् कार्य वर्तमाने घटना अस्ति, चलती हुई घटना के बारे में वक्तव्य करना, उसी का नाम परिहार कहलाता है. चालू असणाऱ्या घटनेच्या बाबतीत वक्तव्य करणं, याचं नाव आहे परिहार. तो परिहार म्हणजे असा की प्रतिवर्षीप्रमाणे गेल्या अनंत वर्षापासून म्हणण्यापेक्षा गेल्या 4 वर्षापासून संपन्न होत असणारा 5व्या वर्षाच्या सांगतेकडे वाटचाल करत असणारा पावन पवित्र श्री क्षेत्र पेनबोरी नावाच्या संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या आणि त्या ठिकाणी स्वामी समर्थांच्या पादस्पर्शाने पुणे झालेली भूमी अर्थात पेनबोरी नावाचं गाव आहे. आणि जुनी परंपरा आहे. 4 वर्षापूर्वी या सप्त्याची सुरुवात झाली. आज 5व्या वर्षाच्या सांगतेकडे सप्ताह चालतोय आणि जगदेश्वर पांडुरंग परमात्म्याच्या असीम मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य निधी ज्ञानी यांचे राज साधकाची माय विश्वमाऊली ज्ञानोबा राय, प्रेमाच्या उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ श्री तुकाराम महाराज, प्रेम भांडारे नामदेव महाराज आणि 20व्या शतकातील महान भगवत भक्त संत श्रेष्ठ गजाननजी महाराज आदी करून संतांच्या महंतांच्या आशीर्वादाने पावन पवित्र संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये, लक्ष देऊन आहे का, जगाच्या पाठीवर कोणत्याही राज्यामध्ये जा, प्रत्येक राज्याला देवाची भूमी म्हणून ओळखल्या जाते. उत्तर भारतात कधी गेलात का? उत्तराखंड मध्ये उत्तर भारतात गेलात ना, उत्तर भारताला देवभूमी म्हणून ओळखल्या जाते. गुरुजी काय म्हणून ओळखल्या जाते? देवभूमी म्हणून ओळखल्या जाते. मी जेव्हा ऋषिकेशला शिकायला होतो ना महाराज, ट्रेननी प्रवास करायचा, ऑब्झर्वेशन केलं, तिकडल्या सरकारने GRच काढलाय. रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, एअरपोर्ट असेल, एक वाक्य लिहिलेलं मिळतं, काय, हमारे देवभूमी उत्तराखंड राज्य में आपका स्वागत है. काय वाक्य लिहिलं असतं गुरुजी? हमारे देवभूमी उत्तराखंड राज्य में आपका स्वागत है. मी सुद्धा केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला पत्र पाठवले, साहेब येत्या काळात आपण सुद्धा आपल्या महाराष्ट्रात लिहिलं पाहिजे, हमारे संत भूमी महाराष्ट्र में आपका स्वागत. संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत जन्माला आले मायबाप, तेवढे संत कोणत्याही राष्ट्रामध्ये जन्माला आलेले नाहीत. कोणत्याही राष्ट्रामध्ये जा, म्हणून ज्या राष्ट्रामध्ये, ज्या मातीमध्ये, ज्या कुळामध्ये, ज्या परिसरामध्ये, ज्या प्रांतामध्ये वीर जन्माला येतो, शूर जन्माला येतो, संत जन्माला येतो, ते कुळही पवित्र असतं, ते गावही पवित्र असतं आणि तो देश सुद्धा पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. म्हणून महाराष्ट्राने जेवढे संत जगाच्या पाठीला दिले तेवढे कोणत्याही राष्ट्राने दिले नाहीत. म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ. निस्ता श्रेष्ठ नाही. बघा कोणत्याही राज्यात गेलात तर एका राज्याला एकच मुख्यमंत्री एकच उपमुख्यमंत्री, पण महाराष्ट्राला
म्हणून श्रेष्ठ आहे, बाकी काय नाही. संतांचं राष्ट्र असणारं महाराष्ट्र नावाचं राष्ट्र आहे, महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. आणि याच महाराष्ट्रामध्ये विदर्भ नावाचा प्रांत आहे. लक्ष देऊन ऐका मायबाप, या महाराष्ट्रामध्ये नाना प्रकारचे प्रांत आहेत. मराठवाडा नावाचा प्रांत आहे, कोकण नावाचा प्रांत आहे, पश्चिम महाराष्ट्र नावाचा प्रांत आहे. पण सगळ्या प्रांतामध्ये श्रेष्ठ प्रांत कोणता असेल ते म्हणजे विदर्भ नावाचा प्रांत. का श्रेष्ठ आहे? लक्ष देऊन ऐका. अरे जी 19 फेब्रुवारी या महाराष्ट्रामध्ये साजरी होते, भारत देशामध्ये साजरी होते, त्या 19 फेब्रुवारी साजरी होण्याचं कारण म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजामासाहेब, आणि या जिजामातेला या विदर्भाने जन्म दिला म्हणून श्रेष्ठ आहे. निस्ता जिजामातेला जन्म दिला म्हणून विदर्भ श्रेष्ठ नाही. अरे ऐका, या हिंदुस्थानाची संपूर्ण हिंदूंची जी कुलदैवत आहे, जी देवता आहे, कृष्ण भगवान परमात्मा. आणि या कृष्ण भगवान परमात्म्याची नंबर 1 ची पट्टराणी, तिचं नाव आहे रुक्मिणी. तिचं नाव आहे रुक्मिणी. म्हणून रुक्मिणी आई साहेबाला जन्म देणारा प्रांत म्हणजे विदर्भ नावाचा प्रांत. म्हणून हा विदर्भ प्रांत श्रेष्ठ आहे. विदर्भाने जेवढ्या राजकन्या आणि सुकन्या महाराष्ट्राला दिल्या तेवढ्या कोणत्याही प्रांताने दिलेल्या नाही. म्हणून अशा पावन पवित्र विदर्भ प्रांतामध्ये वाशिम नावाचा जिल्हा आहे. कसला जिल्हा आहे? वाशिम नावाचा जिल्हा आहे. आणि या वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड नावाचा तालुका आहे. आणि त्या रिसोड तालुक्यापासून जवळपास मला असं वाटते 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती असलेलं, किती किलोमीटर अंतर आहे? 14 आहे का नाही? आता ते म्यापूर आल्यामुळं मेळ लागला नाही, बाकी काय जवळपास 13.5 ते 14 किलोमीटर अंतरावरती असलेलं वसलेलं एक छोटस गजानन बाबाच्या पादस्पर्शाने पुणे झालेलं गाव म्हणजे पेनबुरी नावाचं गाव. एवढा खटाटोप केलाय फक्त पेनबुरीकडे यायसाठी, बाकी काय नाही का नाही. म्हणून गजानन बाबाच्या पादस्पर्शाने पुणे झालेली भूमी, अर्थात पेनबुरी नावाचं गाव आहे. गावाची फार विशेषता आहे महाराज, कारण संतही आपल्या गावामध्ये विराजमान आहेत आणि देवही पेनबुरीमध्ये विराजमान आहेत. म्हणून गाव श्रेष्ठ आहे. म्हणून मी म्हणत असतो, तुमच्या गावचं नाव आहे पेनबोरी गाव, तुमच्या गावचं नाव आहे पेनबोरी गाव. गावचं महाराष्ट्रात होणार आहे नाव. तुमच्या गावात कोणी करीत नाही हाव हाव, तुमच्या गावात लागलाय गजानन महाराजाचा ठाव, असा आहे पेनबोरी गाव. पुन्हा सांगतोय, टाळ्या वाजवाय जातं मोकळ्या वाजी जा बघा, नाही तर रोड टोल नाक्यावर ऐकायला लागतात. लांबून 450 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या पेनबोरी गावामध्ये आलोय, मजा करण्यासाठी आलो नाही महाराज. आणि ज्या गावामध्ये आम्ही गेल्याच्या नंतर तरुण पोरांमध्ये बदल होत नाही, परिवर्तन होत नाही, चेंजेस होत नाही, पुन्हा आम्ही त्या गावात जात नाही. म्हणून मी म्हणत असतो, हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरतें बदलने चाहिए मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन पेनबोरी गांव वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. परमार्थ करायचा ना, आनंदासाठी करायचा. गजानन बाबाच्या पादस्पर्शाने पुणे झालेली भूमी, अर्थात पेनबोरी नावाचं गाव. आणि गावामध्ये 4 वर्षापासून चालू असणारी परंपरा, आणि या परंपरेतील 5व्या वर्षाचं पदार्पण, सांगतेकडे आपली वाटचाल, मागणीचा दिवस. आणि आज दूध शकरारा योग म्हणजे आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाचा सण म्हणजे 19 फेब्रुवारी. लक्षात यायले का? म्हणून मी म्हणत असतो, जगात भारी, बोला बोला, जगात भारी विठाल विठाल. संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचाही आज जन्मदिवस हा आपण मानतोय 19 फेब्रुवारीला. एमपीसी करणारे हा एज्युकेटेड, लक्ष देऊन ऐका पोरो. वास्तविक विचार केला तर महाराष्ट्रामध्ये खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख त्या ठिकाणी मतभेद पाहायला मिळतात. किती मतभेद. पण 19 फेब्रुवारी का मानायचं? कारण सरकारने 2001 ला GR काढला. कितीला? इसवी सन 2001 ला GR काढला. सांगितलं की सगळ्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार असं भाकीत केलं जातं की शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीला जन्माला आले. छत्रपती शिवाजी
महाराजांचाही जन्मदिवस आहे, आपल्या सप्त्याचीही सांगतेचा अर्थात 7वा दिवस आहे. म्हणून हा दूध शकरारा योग माझ्या लेकराच्या वाटेला आला. ही सेवा माझ्याकडे येत असताना समस्त गावकरी मंडळ, आयोजक, नियोजक, सप्ताह कमिटी, अबालवृद्ध, महिला वृद्ध, तरुण बांधव या सगळ्यांच्या वतीने गावातून कमिटीतून मला फोन आला. म्हणे शास्त्रीजी आपकी हम सेवा लेना चाहते. नारायण महाराज तुम्हाला जी टॉकीजला, मन मंदिराला, टीव्ही चॅनलला अरुण महाराजांसोबत बघत असतो. म्हणे तुमची कीर्तन सेवा पेनबोरी मध्ये घ्यायचे. फक्त एक कीर्तन घेतलंय म्हणे काल्याचं, तेवढं बाकी सगळे दिवस खुलेत. सांगा तुमचा कोणता दिवस घालायचे. मी सांगितलं दादा 10वा दिवस सोडून कोणताही घाला म्हणलं. जसला घालू वाटल जे घालू वाट आहे का नाही. आणि योगाने वयाच्या प्रमाणे सप्तम नाम 6व्या दिवसाची सेवा माझ्या लेकराच्या वाटेला आली. सेवा संपन्न करत असताना ज्यांनी आज मला वटीत घेतले, म्हणजे यजमान पद घेतले, ज्यांनी आज माझं यजमान पद घेतलंय, आपल्या भाषेत वटीत घेतले म्हणा हरकत नाही, असे या ठिकाणी यजमान पद वाशिम जिल्ह्याचे या ठिकाणी शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख संजयजी भुतेकर, त्यानंतर दुसरे श्यामगुरुजी भुतेकर सर नाही का. आता काय वाले वयाच्या मनात मला सुधारणा गेले, बाकी काय नाही, ऍडजस्ट करून घ्या. सर नाईक, त्यानंतर विनोद भाऊ भुतेकर आणि त्यानंतर तानाजी भाऊ भुतेकर या चौघांनी मला अलगद उचलून घेतले. आता बघू जाताना किती उचलून घेते तेवढं लक्षात राहिले का. या सगळ्यांनी आज यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचा योग आहे. सुनील भाऊ आहे, सगळीच मंडळी आम्ही वारीमध्ये एकत्र होतो. आता वारीचा आनंद नंतर सांगणारे, कीर्तनाची सुरुवात आधी. माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचा योग आहे. महाराष्ट्रातील गुणीजन गायक वादक मंडळी, माझ्यासारख्या 22 वर्षाच्या लेकरांनी त्यांच्याबद्दल काय बोलावं. जेव्हा माझा जन्मही नव्हता त्यांनी वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. आपल्या परिसराचं वैभव, भजन सम्राट, गान कोकिळा, ज्यांना महाराष्ट्र असं ओळखतो नाही असं नाही तर संपूर्ण राज्यामध्ये ज्यांची ओळख निर्माण आहे अशा हरिभक्तीपरायण भजन सम्राट, संगीत विशारद अभिषेकजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतोय. आणि विशेषतः जसे बाहेरून गायक आणलेत त्याच तोला मोलातले सगळे गावातले गायक आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर ज्यांनी गोड चाल गायली असे गुरुबंधू हरिभक्तीपरायण आमचे महादेवजी महाराज या ठिकाणी पेनबोरी करतेही उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण भजन सम्राट, संगीत विशारद रामेश्वर महाराज उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण मधले बाबा उपस्थित, म्हणजे काय नाव, दिगांबरजी महाराज उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतोय. ही परिसरातून गावातून आलेली सगळी मंडळी त्यांनाही धन्यवाद देतोय. लक्ष देऊन ऐका. एक नारदाच्या गादीहून माफी मागून वाक्य बोलतोय. कीर्तनामध्ये मृदंग हा स्वतंत्र विषय नाही, संगतीचा विषय. आणि संपूर्ण महाराष्ट्राला कीर्तनामध्ये संगतीचा विषय मृदंग आहे हे ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर कळतं. हे मृदंगाचे राजे म्हणजे अरुण महाराज कदम. संगती कशी राहावी, मृदंग संगतीचा कसा वाजवा, सोलो वादन करणं त्यांचं स्पेशल असते, सोलो वादन गुरुजीचं. तर पण हे संगत कशी कीर्तनात करावी हे ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर कळतं. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात अशा राज्यांमध्ये जाऊन आमच्यासारखे विद्यार्थी घडून गुरुजींनी संपूर्ण महाराष्ट्राला मृदंग कलेचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न केलाय. असे हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज कदम गुरुजी, आळंदीकर ज्ञानेश गुरुकुल आळंदी देवाची या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. असं लाईव्ह युट्यूब चॅनल आहे गजर मुक्ताईचा, बरोबर बोलायलो का. युट्यूबचं नाव काय, गजर मुक्ताईचा युट्यूब नावाचं चॅनल आहे. म्हणून ह्या चॅनलला शेवटी तुम्ही काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला काही विसरू नका. या चॅनल वरती पुन्हा तुम्हाला कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. तेही चॅनल उपस्थित आहे. परिसरातून गावातून आलेली मंडळी, इकडून विचार केला तर नजर लागा एवढे गोड चोपदार आहेत महाराज. एक नंबर वातावरण आहे का नाही, चोपदार बी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतोय. आमचे सारथी शंकर भया, आमचे असे या ठिकाणी आलेले ज्ञानेश भया तेही उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. कीर्तनाला परिसरातून गावातून आलेले कीर्तनकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, जे रोज कीर्तनला येतात ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते, जे गावात पहिल्या पंक्तीला कच्चून खाऊन घरी झोपी जाते ते, जमलं का नाही महाराज, त्यांना डबल धन्यवाद. उद्या कोणी म्हणायला नको की महाराजांनी शेलक्याची नावं घेतली, आमची नावं घेतली नाही. काय असते बघा महाराज, नावापाशी काय नसते गुरुजी, नावापाशी काय नसते. मी कोणत्या कीर्तनाला गेलो कोणी नाव घेतलं नाही मला फार बरं वाटतं. कारण मला माहित आहे हम नाम के प्रेमी नहीं है, हम हरि के नाम के प्रेमी है. नावापाशी काय नसतं पण तरी सगळ्यांचं एकदा नाव घेतो. गजानन बाबाच्या मूर्तीवरती बेल वाहतो वाकून, पाटे का तुम्हाला बदलून घेऊ, मला एवढंच येते बघा.
गजानन बाबाच्या मूर्तीवरती बेल वाहतो वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबाचा मान राखून सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन. सगळ्यात बोलण्यामध्ये राहून गेलं. कीर्तनकाराचा, कथाकाराचा, गायक वादकाचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टम असते. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कुठले काय माहिती नाही, नंबर 1 ची साऊंड सिस्टम आहे. टाळ्या वाजल्यात म्हणजे तरी तुम्ही आवाज नंबर 1 करणार म्हणून बाकी काय नाही. नंबर 1 ची गोड अशी आमची साऊंड सिस्टम आहे. त्यांनाही धन्यवाद देतोय. सज्जनानो लक्षच नाही का, सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. थोडस कीर्तन करणारे पण गोड करणारे. तुकोबारांच्या भाषेमध्ये याला थोडेपरी निरे म्हणल्या जातं आणि इंग्लिश मध्ये याला श्वार्ट बट स्वीट असं म्हणल्या जातं. भाग्यवान पेनबोरीकर की आपल्याला या ठिकाणी जगन्नेत्या पांडुरंग परमात्म्याची आणि गजानन बाबाची सेवा करायला मिळते. महाराज एवढे भाग्यवान आहे. देवाचीही सेवा करायला मिळते आणि संतांची सेवा करायला मिळते. वास्तव विचार केला तर आपल्या पेनबोरी गावामध्ये 4,500च्या जवळपास लोकसंख्या आहे. किती लोकसंख्या आहे? 4-5 हजार लोकसंख्या आपल्या पेनबोरी गावात आहे. पण सगळे लोक या कीर्तनाला येतात का महाराज? सगळे आलेत का? सगळे पंक्तीला आले म्हणा पण कीर्तनाला आले का? कीर्तनाला सगळे आले नाही. का आले नाही? लक्ष देऊ नाही का? सत्कर्म घडण्यासाठी, देवाची सेवा घडण्यासाठी, साधूची सेवा घडण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये पुण्य उदयाला यावं लागतं. बरोबर बोलायलो का मी? माणसाच्या जीवनात पुण्य उदयाला यावं लागतं आणि पुण्य उदयाला आलं गजानन बाबांनी कृपा केली तरच तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळते, नाही तर मिळत नाही. इथं येण्यासाठी सगळ्याची गरज आहे. म्हणून मी म्हणत असतो सपनों तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. सपनों तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे हमारे गजानन बाबा का प्यार खींच लाता है. संत श्रेष्ठ गजानन बाबा ज्यांना बोलवतात ती माणसं इथं येतात. तुम्ही आलात, भाग्यवान आहात. गजानन बाबाची सेवा करण्याचं महत् भाग्य तुम्हालाही मिळतंय, मलाही मिळतंय. मी माझाही दिवस भाग्याचा आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोणाचा आहे? ओ पेनबोरीकर. अभंग कोणाचा आहे? मयाजाचा? नाही नाही नाही, जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाला 4 चरण आहेत. किती? 4 प्रकारचे 4 चरण आहेत. देयर इज 4 पार्ट. 4 चरण आहेत. लक्ष देऊन आहे का? हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये वेदाचे 4 प्रकार आहेत. वेदाचे 4 प्रकार आहेत. बोल चला. नंबर 1 चा वेद ऋग्वेद, ज्याच्यावरती बायोलॉजी, झुलॉजी, अॅनाटॉमी सारखं शास्त्र डिपेंडेड आहे. असलं शास्त्र, असला वेद म्हणजे ऋग्वेद. नंबर 1 चा ऋग्वेद, नंबर 2 चा यजुर्वेद, नंबर 3 चा अथर्ववेद, नंबर 4 चा सामवेद. बरोबर आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. नाहीच कळाला तर मूळवेद. तेवढाच कळतो म्हणा, बाकी काही कळत नाही. चार वेद पण 4ही वेदाचं सार माझ्या तुकोबारांनी निवडलं आणि नंबर 5 चा वेद निर्माण केला. त्याचं नाव आहे गाथा. प्रत्येक वेदामध्ये महामंत्र आलाय. 4 वेदाचे 4 महामंत्र आहेत. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी आणि दुसरं खलुविदम ब्रह्म. प्रत्येक वेदाचा महामंत्र अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. तत्वमसी, ते तूच ब्रह्म आहे. मग तुकोबारांच्या वेदातला कोणता महामंत्र आहे? तर तुकोबारा म्हणतात मी वासुदेव तत्वता. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव आहे, मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम म्हणजे मी, ब्रह्म म्हणजे मीच ब्रह्म आहे. अर्थात मीच म्हणजे वासुदेव आहे. त्या जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यामध्ये नाना प्रकारची प्रकरण आलेत. उपदेश नावाचं प्रकरण आहे, बाळछंद नावाचं प्रकरण आहे आणि सध्या ज्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय पिंगळा, ते सुद्धा काय
बोला ते काय सुद्धा प्रकरण आहे, बरोबर आहे, ते सुद्धा प्रकरण आहे. बाळछंद नावाचं प्रकरण आहे. असले चांगले प्रकरण, चांगले अभंग ऐकायचे म्हणले चांगल्या दिंडी जावं लागते. आता पेनबोरीचे भरपूर लोक आमच्या सोपान महाराज सानप यांच्या दिंडी देतात, आम्ही सोबत असतो, बरोबर आहे. मग दिंडीमध्ये अशा चांगल्या दिंडीत गेले चांगले भजन ऐकायला मिळते आहे का नाही. कसल्याही दिंडीत गेलं प्रकरण मिळते. त्याच्यामुळं दिंडी चांगली जात जा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी चांगले प्रकरण, चांगले अभंग ऐकायला मिळते. नाना प्रकारची प्रकरण आहेत, त्यामध्ये संत नावाचं काय प्रकरण आहे आणि त्या संत प्रकरणामध्ये सुद्धा काही अभंग आलेत. आणि अशाच प्रकरणामध्ये नंबर शेवटी जे गाथ्यामध्ये सापडतं त्याला मागणीचं प्रकरण म्हणतात आणि मागणीच्या प्रकरणातील निवडलेला अभंग आता माझ्याकडे बघा अभंगाची साखळी लावून देतोय. माझ्याकडे धर्मसंकट आहे. मला दोन भाव तुमच्या समोर मांडायचे. अभंगाचा भावही मांडायचा आहे, जगाच्या मालकाची समोर मागणी मागायची आणि राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच करायचे. कारण योगच कसला आलाय, दूध शकर योग, दोन योग. म्हणून लोकांनी जिम्मेदारी माझ्यावरती टाकली. लोक म्हणले महाराज हे योग सांभाळायला तुम्हालाच लागते आहे का नाही, तुम्हीच यावं लागते म्हणले आहे का नाही. त्यामुळं ही जिम्मेदारी, अभंगाचा भावही सांगतो आणि मागणीही मागतो. कारण आजचा दिवस म्हणलं की जगामध्ये सगळ्यात मोठा दिवस मानला जातो. ज्या महाराष्ट्राला ज्या राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून दिलं त्या राजांची जयंती म्हणजे आजचा 19 फेब्रुवारी हा दिवस आहे. मायबाप ऐका, या जगामध्ये भरपूर राजे झाले, श्रीमंत झाले, राजे झाले, महाराजे झाले, पण प्रत्येक राजांच्या दरबारामध्ये, महाराजांच्या दरबारामध्ये बाया नाचल्या. लक्षात आले का? राजांच्या दरबारामध्ये, महाराजांच्या दरबारामध्ये बाया नाचल्या, पण एकच राजा झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तो बाया नाचवणारा नसून बाया वाचवणारा राजा होता, म्हणून त्यांची जयंती साजरी केल्या जाते. रोज कीर्तनात 1-1, 5-5 मिनिटं मी मावळा सांगतो. परवा दिवशी मला एकाने प्रश्न विचारला, महाराज शास्त्री तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाताय, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडता, तुमचा छत्रपती शिवाजी महाराज का देव होता का? काय प्रश्न केलाय पेनबोरीकर? तुमचा शिवाजी महाराज का देव होता का? त्याला मी गोड उत्तर दिलं. त्याला सांगितलं, दादा अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय त्यांची शपथ घेऊन सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देवळातला देव सुखरूप आहे हे 100% सांगू शकतो महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आले नसते तर मला आज परवानगी काढावी लागली असती, कीर्तन करता आलं नसतं, मला म्हणावं लागलं असतं, हुजूर थोड़ा सा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी. ही राजांचे उपकार आहेत महाराज. राजे झाले नसते तर मला कीर्तन करता आलं नसतं, आमच्या अरुण गुरुजींना पखवाज वाजवता आलं नसतं, तुम्हाला कीर्तनात झोपता आलं नसतं. हे सगळं जे काय घडतं लक्षात यायले का? हे राजांचे उपकार आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्या देवस्थानवरती जा, सगळ्या संस्थांवरती जा, सगळ्या कुठेही जा महाराज, पण जगाच्या पाठीवर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर नाही. बरोबर आहे? मी तर बघितलं नाही. कर्नाटकामध्ये महाराष्ट्रात एक आता झालंय बरं का, लक्ष देऊन आहे का? या जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर नाही. अरे 33 कोटी देवांच्या अब्जावधी मंदिर आहेत, 33 कोटी देवांच्या अब्जावधी मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयाच्यानं मंदिर केलंय. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून असा छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्यासाठी लाभले ही आपली भाग्याची गोष्ट आहे. म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एखाद्या रस्त्याला देण्यापेक्षा, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एखाद्या उड्डाण पुलाला देण्यापेक्षा, त्या छत्रपती शिवरायांचं नाव एखाद्या चौकाला देण्यापेक्षा मी असं म्हणेल, छत्रपतींचं नाव रस्त्याला देऊ नका, तर छत्रपती शिवरायांनी दाखवलेल्या रस्त्याने चालण्याची काळाची गरज आहे महाराज. त्यांनी जो दाखवलेला रस्ता आहे ना त्या रस्त्याने चालणं काळाची गरज आहे. दुर्भाग्याची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन
लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी, मी आतापर्यंत 47 ग्रंथ वाचले शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेले, वेगवेगळ्या लेखकांचे महाराज, पण एकाही लेखकाने सांगितलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांना व्यसन होतं. अरे ज्या छत्रपती शिवरायांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं, तीच जर छत्रपती शिवरायांची जयंती आपण दारू पिऊन, गांजा पिऊन, मधुरा पिऊन साजरी करत असेल, काय वाटत असेल माझ्या राजाला महाराज. अरे म्हणून जर जयंती साजरी करायचे, जर छत्रपतींची जयंती साजरी करायची असेल तर 50,000चा डीजे लावू नका. 50,000 कशाला तिकडे घालता, आम्हाला द्या. तिकडे घालू नका, डीजे मध्ये वाया अजिबात घालू नका. 50,000चा डीजे लावू नका, 35,000चा गुलाल वाटू नका. जयंती साजरी करायची ना, कीर्तन ठेवा आणि जयंती साजरी करा. लक्षात यायले का? का कीर्तन ठेवून जयंती साजरी करायची? कारण याच कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला यायचे, म्हणून जयंती कीर्तनाने साजरी करायची. फेनबोरी गाव भाग्यवान आहे की ते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कीर्तनाच्या माध्यमातून करतं. इकडं मला यायचं होतं, ती जयंती कीर्तनाच्या माध्यमातून करतं, कारण छत्रपतींना सुद्धा त्या ठिकाणी कीर्तन आवडायचं, म्हणून त्यांच्या आवडीचा विषय आहे कीर्तन, म्हणून ते कीर्तन आपल्याला करायचं आहे. शेवटसाठी निवडलेला अभंग तुकोबारायचा आहे. मागणी नावाच्या प्रकरणातील तुकोबाराय अभंगातून जगाच्या कल्याणासाठी गोड मागणी मागतायत. काय मागतात? पेनबोरीकर बोलत चला, इमानदारीने बोलत चला. भाषा लक्षात यायली का माझी? सगळ्यांच्या यायली का? मग नारायण महाराजांच्या मातीला आल्यासारखं का बसले? फ्रेश बसा, मोकळं बसा, बोलत चला. एवढ्या लांबून तुमच्या गावात लक्ष द्यायला ना. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून गोड अशी मागणी मागतायत. लक्ष देऊन ऐका मायबा. जेव्हा जगाच्या मालकाकडं, जगन्नियंत्या पांडुरंग परमात्म्याकडं तुकोबाराय जातायत आणि गेल्याच्या नंतर जगाच्या मालकासमोर उभे राहतायत, आणि राहिल्याच्या नंतर जगाचा मालक तुकोबारायांकडे बघतो, तुकोबाराय जगाच्या मालकाकडे बघतात. दोघांची नजरानजर होते. ती देवाची भक्ताची नजरानजर होती, आपताची नजरानजर नव्हती महाराज. आहे का नाही? देव जगाचा मालक आहे, संत तुकोबाराय, दोघांची नजरानजर होते. तुकोबारायांना जगाच्या मालकाकडे बघत राहू वाटतं. एवढा सुंदर, एवढा सुंदर. अरे त्या पांडुरंगाला बघितलं की माणसाला मोहून टाकण्याची कला त्या जगाच्या मालकाच्या मूर्तीत आहे. एवढा तो गोड आहे. अरे माझे तुकोबाराय तर म्हणतात तो एखाद्या राजसासारखा आहे. राजस सुकुमार महाराजांच्यासाठी नंबर 1 चौघड सुरुवातच आहे, पण नंबर 1 चे प्रमाण आले तर असले गाणारे झाले उड्या मारू मारू कीर्तन करीत असतो. आहे का नाही? नंबर 1 वाट असले गाणारे झाले असं वाटतं लगातार 2 दिवस कीर्तन करावं. मला शिनच येत नाही बोलायला. आहे का नाही? नंबर 1 पोषक वातावरण. असले गुरुजी सारखे पोषक वाजणारे झाले, कमी जास्त झाले तरी ऍडजस्ट करणारे झाले. असं वाटते 4 दिवस कीर्तन करावं. किती दिवस? बोला बोला, किती दिवस? लक्षात द्यायले का? 4 दिवस कीर्तन करा वाटते. महिला मंडळ तुमच्यासारखे झोपणारे झाले की 1.5 महिना कीर्तन करा वाटते.
एवढं मोकळं वातावरण चालू आहे तरी काही लोकांच्या तोंडावरची खुलता कळी मालक एवढा सुंदर आहे राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया एवढा जगाचा मालक सुंदर आहे कनवाळू आहे कृपाळू आहे दीनानाथ आहे दिन उचल ऐका माय बाप त्या जगाच्या मालकाकडे तुकोबाराय बघायला लागले जगाचा मालक तुकाराम महाराजांकडे बघायला लागला अरे तुकोबारांची काय अवस्था झालेली होती ज्यांनी पाचवा वेद निर्माण केला जगाच्या कल्याणासाठी अवतार धारण केला अशा महापुरुषाच्या अंगावरती तुकोबाराच्या अंगावरती लिवण्यासाठी साधं कापड नव्हतं मायबाप साधं कापड नव्हतं एवढी गरीब परिस्थिती दारिद्र्यामध्ये वाढणारे तुकोबारा ऐका मायबाप आणि जगाचा मालक तुकोबारांना म्हणायला लागला तुकाराम महाराज तुमची परिस्थिती फार आघाकीची झाली हो तुम्ही दारिद्र्य भोगताय 18 साम्राज्य एवढं तुम्ही दारिद्र्य भोगताय तुम्हाला मी देव आहे जगाचा मालक आहे तुम्हाला काही पाहिजे असेल तर बिनधास्त मागा पण तुकाराम महाराज म्हणायला लागले खबरदार देवा आतापर्यंत आमच्या कुळामध्ये आमच्या आजोबानी पंजोबानी काहीच मागितलं नाही द्या सोडून आमच्या कुळामध्ये मागणं हे आम्हाला अनुचित आहे वडिलाची रीत महाराज आता एकदा इकडून प्रमाण एकदा इकडून प्रमाण एकदा शेताला पंजीने एकदा पलटी लक्षात यायले काय म्हणते तिकडं पंजी पलटी असंच म्हणतात का मी मराठवाड्याचा नांदेड जिल्ह्याचा तुम्ही विदर्भाचे वाशिम जिल्हा रिसोडचे असंच म्हणतात का भागाभागात फरक असते आता आमच्या मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात आलात तर नांदेड जिल्ह्यामध्ये माणसं मेल्यावर जाळते तुमच्या इकडं आहे का ना ते भागाभागामध्ये फरक असते का पंजीन पलटी एकदा काय करायचं पलटी मारायची आणि एकदा पंजी मारायची महाराजाचा बुगाच उडाला पोषक प्रमाणे वडिलाची रीत जाणत तसे काही मागणे अमानुचित आणि वडिलाची रीत जाणत तसे तुकोबाराय म्हणले आतापर्यंत आमच्या कुळामध्ये कोणीच मागितलं नाही देवा मलाही काही नको देवाचा मालक ओ तुकाराम महाराज तुमच्यावरती मी प्रसन्न आहे तुम्हाला काय पाहिजे ते मागा मी जगाचा मालक आहे समर्थ दाता कौना ते नास्ती नाम एवढा मी समर्थ आहे काही द्यायला तयार रे अहो तुम्हाला मी डायरेक्ट मुक्ती देऊ शकतो काय देऊ शकतो भक्ती करायची नाही कर्म करायचं नाही काय नाही डायरेक्ट काय देऊ शकतो बोला काय देऊ शकतो नुक्ती इथं नसते नुक्ती पंक्तीला असते इथं कायची नुक्ती आली इथं मुक्ती भेटते आहे का नाही डायरेक्ट काय देऊ शकतो मुक्ती देऊ शकतो तुकाराम महाराज खबरदार मला मुक्ती नको ठीक आहे मुक्ती पाहिजे नाही मग तुम्हाला मी डायरेक्ट धन देऊ कुबेरच माझा दास आहे कुबेराच्या मार्फत तुम्हाला धनही द्यायला तयार आहे तुकाराम महाराज अजिबात मला धन बी नको अहो मग तुम्हाला संपदा मला संपदा सुद्धा नको तुकाराम महाराज म्हणायला लागले मला मुक्तीही नका मला धनही नका मला संपदा नका देवा तुमची इच्छा असेल तर द्यायचंच असेल तर त्या संताचा संग द्या अभंगाचं 3रं चरण
क्या बात आहे महाराज, असलं वातावरण झाल्यावर चोपदार बी चांगला ताल धरायले. कुठले चोपदार गाव? हा, गावातले नंबर एक चोपदार. मला फार आवडले. तब्येत एक नंबर चोपदार मला आहे का नाही. आता हे चोपदार मला एवढे आवडायला मिळालं, घरच्याला किती होय चोपदार. हा, आता काय आवड वगैरे हा नाही का? अरे वा, ते वयाच्या नुसार परिवर्तन होते, बाकी काही नाही. कसे महाराज हे गावातले म्हणून हे बोलायला लागलो. बाहेर गावचे असले तर मी काहीच बोलत नाही, कारण गाव सोडून बाहेर जावं लागते आम्हाला. हा, लक्षात आले का? त्यामुळे गावातले म्हणून सगळं चालले. नंबर एक वातावरण जमून आले. वातावरण आले का नाही? वातावरण जमून आले. जमून येणं वेगळं, जमून घेणं वेगळं. लक्षात आले का? जमून घ्यावं का जमून यावं? पेन बोरीकर गुरुजी, हा तुमचं कसं जमून आलं तर कसं काय का? वातावरण जमून आलं की नंबर एक मध्ये टिकतंय, बाकी काही नाही. वातावरण जमून आले, जमून आलेले महाराज. 450 किलोमीटरचा प्रवास करून आलोय. मला वाटलं आता तब्येतने साथ देणार नाही, काय होते काय माहिती. आधीच कार्यक्रम पडायले, आपण पुन्हा इथं काय होईल काय लक्षात यायले का? पण ऐका, इथं आल्याबरोबर या जागेमध्ये एवढी ताकद आहे. गजानन महाराजांची कृपा होते आणि रंगदेवता कीर्तनात येत असते. लक्षात यायले का? आणि इथं गजानन बाबाची कृपा का होते? या जागेत सामर्थ्य. बाबांची कृपा ट्रान्सफर होते. काय होते? कृपा निर्माण होत नाही, नष्ट ट्रान्सफर व्हावी लागते. मी 12वी सायन्सला महाराज आहे का नाही? वाटायले का नाही? हे कीर्तन पेनबोरी मध्ये नाही, पंढरपुरामध्ये चालू आहे असा भाव निर्माण व्हायला आहे का? एक नंबर वातावरण जमून आले महाराज. त्याच्यामुळे आता बिंदास राहाय. उजरल तिथं उजरल, काकडाही झाला तरी ताण घ्यायचा ना. लक्षात यायले का? त्या छत्रपती शिवरायांचा विचारांचा महाराष्ट्र, त्या छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये दारू गांजा पिऊन जीवनाची बर्बादी करायला लागलेत. नवीचे शिंगरेत महाराज एवढे एवढे कॉटन मारून तंग असते. तर बापाला तुझं जगा मी बाप म्हणला म्हणायलो बा दुर्भाग्याची गोष्ट आहे. अरे दारू गांजा पिऊन जीवनाची बर्बादी करू नका. ही काय पेता? सकाळी पिली की संध्याकाळी, सकाळी पिली की चोपदार संध्याकाळी, हा सकाळी पिली की संध्याकाळी उतरून जाते. सकाळी पिली की संध्याकाळी उतरून जाते. देशी काय, गावठी काय, सिग्नेचर काय, विस्की काय, ब्रँडी काय, न पुन्हा घ्या मयावर डाऊट आहे का नाही महाराज? लोक हा फार हा पुन्हा विचारलो आहे का नाही? असू द्या, काय अडचण. ही दारू पिऊ नका का? दारूचं नाव सांगतो ती प्या बघा. अरे जाम पर जाम क्या पीते हो आधी रात उतर जाएगी.
अरे जाम पर जाम का पीते हो आज रात उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी। ब्रह्मा फिटिंगचं प्रमाण ब्रह्मरस घेई काढा अंतेने पिडा वारेल। प्यायचंच असेल तर दारू गांजा पिऊन जीवनाची बर्बादी करू नका। एक वाक्य बोलेल, बेडांमध्ये बसून इस्टेट गमवण्यापेक्षा माळकऱ्यांमध्ये बसून हरिपाठ वाचायला शिका, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज। दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पदर का पल्लू खर्च कर मुंह में मक्की आती है। दारू गांजा पिऊन जीवनाची बर्बादी करण्यापेक्षा वेश न करणाऱ्याच्या नादाला लागू नका, कारण संगतीमध्ये बदल आहे। त्याच्या संगतीत गेलात की तुम्हाला ते व्यसन लागल। म्हणून संगत का महत्वाची आहे? संगतीने माणूस घडतोही आणि माणूस बिघडतोही। उदार पतन संघाचा महिमा, त्याच्या व्यादमा संत सेवे। उदार पतन संघाचा महिमा, संघाचा हा महिमा आहे। म्हणून देवा मला संग द्यायचे तर कोणाची दे? संत संग दे, संत संग दे। संत संग दे, संत संग दे, अनेक प्रभाई घालू नको। संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती दे। संत संग दे, संत संग दे, द्यायचंच असेल तर देवा मला संतांचा संग दे। संत संग दे सदा, न लगे मुक्ती धन संपदा। वा महाराज, या एक एक अवनी बळी अरे असले प्रमाण महाराज पहिल्यांदा जे असले पोषक प्रमाण आहेत। काय प्रमाण आपलं? हा, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ। संतांचा संग सर्व काळ दे, संत संग दे सदा। द्यायचंच असेल तर संतांचा संग द्या। मला मुक्ती नका, मला धन नका, मला संपदा नका। तुकोबाऱ्यांना देवाने प्रश्न केला, तुकाराम महाराज तुम्हाला मी संतांचा संग द्यायला तयार आहे, पण संतांचा संग उपभोगण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागेल। कारण वैकुंठामध्ये संतांचा संग नाही महाराज। म्हणून तर तुकोबाऱ्या म्हणतात, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी,
वासतो पंढरी सर्व काळ वैकुंठ कुपाट जुनाट झोपडी नको आडाने घालू आम्हा वैकुंठाशी जाऊन काय बा करावे आणि उगीच बैसावे मोन रूप वैकुंठामध्ये आम्हाला पाठवू नका कारण वैकुंठामध्ये संताचा संग नाही संताचा संग कुठे जो जगाचा मालक ज्या सुखा कारणे देव वेढावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला जो जगाचा मालक संत सदनामध्ये राहण्यासाठी आलाय ते मृत्यू लोक आहे पण त्या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागेल तुकोबारायला देवाने प्रश्न केलाय मी संत संग द्यायला तयार आहे पण संताचा संग उपभोगण्यासाठी कुठं जन्माला यावं लागेल पेनबोरीकर कुठं मृत्यू लोकात आणि मृत्यू लोकात यायचं म्हणलं की डायरेक्ट येते का माणूस डायरेक्ट येते का अजिबात नाही 9 महिने 9 दिवसाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते बरोबर आहे बोला बोला पेनबोरीकर तुम्ही सगळे ब्रह्मचारी आहेत काय हा बोलत चला मग किती दिवस 9 महिने 9 दिवसाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते बरोबर आहे महाराज 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये माणसाला राहावं लागतं आणि राहत असताना आईच्या उदरामध्ये आपण राहतो ना तेव्हा आपली काय व्यवस्था आहे का बाळाची व्यवस्था आहे का मला सांगा आईच्या गर्भाशयामध्ये गर्भामध्ये फ्रीची व्यवस्था केल्या का थंड पाणी प्यायला होय बाबा पेतो म्हणला तिथं ते भेटते का भेटत नाही एसीचं वार आहे का खायला फॅन लावलाय का झोपायला तक्या बिक्या आहे का अजिबात काहीच नाही कुठली व्यवस्था आहे का निस्ती व्यवस्था नाही महाराज ऐका काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मास मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा भातसे विष्टा लेट चोहीकडे नाकी तोडणी कर्मी किडे गर्भवासीचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे अहो गर्भवासाचं दुःखच बेकार एवढं बेकार आहे की त्या ठिकाणी गर्भाशयामध्ये असताना काही माता माऊल्यांना डोहाळे लागतात असं मी वाचलंय पाहिलंय अनुभवलंय आणि त्या ठिकाणी इतिहासाचं म्हणणं सुद्धा असे डोहाळे लागले बरोबर आहे या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रमाता राजमातेला सुद्धा डोहाळे लागले होते विश्वासरावांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई आलेल्या आहेत शिवनेरीवरती आणि विचारलं महासाहेब तुमचे डोहाळे काय तेव्हा महासाहेब म्हणतात हातामध्ये तलवार घ्यावी वाटती तलवार जशी पेनगोळ गावातल्या लोकांनी नारायण शास्त्रीच्या हातात दिली तलवार तशी तलवार घेऊ वाटायली तलवार हातामध्ये तलवार घ्यायची त्या ठिकाणी अंगावरती चिलकत घाला वाटायला चिलकत आणि घोड्यावरती घोडा करतो का घोडा जसा घोडाला घोड्यावरती बसावं घोड्यावरती त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी जावं आणि घोड्याच्या नंतर वार करावे आणि येवनांना या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करावं हे जिजामातेचे डोहाळे होते कोणाचे डोहाळे होते जिजामातेचे हे जिजामातेचे डोहाळे होते याला प्रमाण देतो बघा अरे या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये रामप्रभूच्या मासाहेब कौशल्या मातेला डोहाळे लागले पण कौशल्या मातेचे डोहाळे काय होते सांगता येईल का हा काय डोहाळे होते आणि रे धनुष्य मारीन रावणा धनुष्य मारीन रावणा आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देईन मी हे कोणाचे डोहाळे होते ऐश्वर्याचे नाही ऐश्वर्याचे नव्हते महाराज पुष्पाचे नव्हते डोहाळे कोणाचे होते ते डोहाळे होते महाराज कौशल्या मातेचे पण आताचे डोहाळे काय न सांगितलेले बरं आताचे डोहाळे चिचा खवाटायल्या पानपुरी खवाटायल्या आहे का असले डोहाळे असते का महाराज हे डोहाळे नव्हते अरे राष्ट्रमाता राजमाता शिवाजी महाराजांना मांडीवरती घ्यायच्या महाभारत रामायणाच्या कथा सांगायच्या पण आताच्या जिजामाता 4 वाजता उठत नाहीत कथा सांगत नाहीत 6 वाजता पुढचं पाऊल बघायला बसतात 6 वाजता पुढचं पाऊल बघायला बसता 10चं माझं मन तुझं झालं बघल्याशिवाय उठत नाही शहाजी राजा हाताने जेवून घेतो तरी जिजामातेला पत्ता नाही कसा घडेल शिवाजी कसा घडेल संभाजी अरे ज्या दिवशी घराघरामध्ये जिजामाता असो त्या दिवशी दारादारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसेल
म्हणून ताई तुमची जिम्मेदारी आहे. डोहाळे लागतात आणि काही महिलांना आंबट खाऊ वाटतं. माझ्या पदरचं बोलन लवण कट व अम्ल मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे तेने दुखे लोळे अति गाये. लवण कटव म्हणजे आंबट खारट तुरट आईला खावं वाटतं आणि त्या आईने आंबट तुरट खाल्लं की काय होतं महाराज, तेने दुखे लोळे अति गाये, लेकराला त्रास होतो. आणि लेकरू महाराज जगाच्या मालकासमोर येतं, जगाच्या मालकाला ध्यानस्थ मूर्तीमध्ये बघतं, डोळे झाकवतं. पांडुरंग परमात्म्याला म्हणतं, गजानन बाबाला म्हणतं, गजानन बाबा 9 महिने 9 दिवस झाले रे या पोटामध्ये तुझा त्रास, मी माझा त्रास सहन करतोय. या ठिकाणी मला खूप त्रास झालाय देवा, एक वेळेस मला या दुःखातून बाहेर कर. त्या ठिकाणी म्हणायला लागतं, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे निवारोनी किंवा उगविनी, आठवीन पाय हा माझा नवस, आणि रात्रही दिवस पांडुरंगा, रात्रीही तुझं नाव घेईल, दिवसाही तुझं नाव घेईल. हे म्हणतोय, शपथ घेते महाराज. पण पोटातून एकदा बाहेर आलं की कधी म्हणलं मी बेकार औलाद आहे महाराज. औलादच बैमान आहे. आई रे बैमान दुनिया आई रे, ही आई रे बेईमान दुनिया आई रे, माँ बाप को कोई ना माने, औरत को बहु मान रे. आई रे बेईमान दुनिया आई रे, बेईमान नाही, बेकार जमाना आहे महाराज. आठवीने पाय हा माझा नवस असं म्हणतं, पण महाराज त्यानंतर काही विचार करत नाही. रात्रही दिवस पांडुरंगा, पण कधी नाव घेत नाही. कीर्तनात बसलं तरी विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. आता तुम्ही म्हणायला लागलेत, पण त्यांचं सांगायला लागलोय, ऐका नाही महाराज, बेकार जमाना आहे. मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला संसारातून जन्माला यावं लागतं. 9 महिने 9 दिवस
दिवस आईच्या पोटामध्ये गर्भवासाचं दुःख भोगावं लागतं. तुकाराम महाराज म्हणायला लागले, जर तुम्ही मला संताचा संग देत असाल तर त्या ठिकाणी गर्भवासाचं दुःख सुद्धा मी सुखाने उपभोगायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अंबाशी गुण गायीन आवडी हीच माझी सर्व देवडी. देवा मला गर्भवासाचं दुःख सुद्धा दिलं तरी मी भोगायला तयार आहे, कारण मला संताचा संग लागतो. लक्ष देऊन ऐका, कारण गर्भवासाचं जे दुःख आहे संसाराचं दुःख आहे. खरंच महाराज संसार दुःख देणार आहे. बेकार नावाची जखम आहे संसारमध्ये. संसार नावाची एवढी बेकार जखम आहे की ती होण्याच्या अगोदरच माणसाला लावावी लागते, आहे का नाही महाराज? मला सांगा, इकडं महिला मंडळ, एखादी वेळेस आपण ज्याला मार लागलाय, बरोबर आहे, मुक्का मार लागला की त्याला गरम करून हळद लावतो का नाही? ओ आई साहेब, लावतो का नाही? ज्यांनी काटापदराचे लुगडे घातलेत, डोक्यावर पदर घेतले, त्या जुन्या बायाला आता घेऊ नका, घरी गेल्यावर घ्या, इथं घ्यायला लागल्या तो काय का नाही? मुद्दा एवढा आहे, जुन्या बायाच्या लक्षात येतं. मुका मार लागला की अशी गरम करायची, हळदन लावायची. पण काय झालं बघा, संसार लय बेकार आहे. अगोदरच माणसाला हळद लागते. एका लग्नाला गेलो होतो मी, लग्नाच्या दिवशी वेळ नसल्यामुळे हळदीच्या कार्यक्रमाला गेलो, कीर्तनाला पुढे जायचं होतं. 55 वर्षाची आजीबाई असेल, तिला विचारलं, आई साहेब नवरदेवाला कुठला मार लागला नाही, त्याला काही नाही, तुम्ही त्याला हळद का लावता? ती म्हणली, बाबा यांना मी सावध करत असतो, बाबा उद्यापासून तुला खूप मुक्का मार खायचे, घे हळद लावून घे. आहे का नाही? मुक्का मार म्हणजे सांगता बी येत नाही, दाखवता येत नाही, असला मार असते. झाल्यावर कळते, आधी काही कळत नाही, का नाही महाराज? अनुभवाचे बोल वेगळे असते. मुद्दा बेकार नावाची संसारामध्ये सुख नाही, सुखाचा आभास आहे. 1000 प्रमाण देता येतील, मला वेळ घ्या. इथं कोणाच्या अंगात येत नाही की महाराज लय आवड आहे. चोपदार हे नंबर 1. तर लोकाला वाटायला हे प्रमाण हे अरुण महाराजाचा पकवाज यांचे गायन ऐकले असं वाटायला आपण उभा टाकावं, भजन करावं, डोला वाटायले की सगळ्याला भजन करावं. महिला म्हणून तुम्हाला वाटायले की मस्त उभा टाकावं, भजन करावं, टाळी वाटायले का भजन करावं वाटायले ना. पण तुम्ही भजन केलं असतं हे गिराईक चांगलं असलं पाहिजे, आहे का नाही? तुम्ही इथं भजन केलं, घरी गेले, हा लय भक्तीन झाली होती, लय अवघड असतं. कारण जगाच्या पाठीवर एकच अस्तित्व असं आहे, जगाच्या पाठीवर एकच जागा अशी आहे की तिथं आल्याच्या नंतर माणसाचे सर्व दुर्गुण निघून जातात आणि सत्वगुणाचं पदार्पण होण्याचं ठिकाण म्हणजे कीर्तन आहे. लक्षात येईल का? सगळं निघून जाते महाराज. 80-80 वर्षाचे म्हातारे सुद्धा कीर्तनात डोलतेत. कीर्तनाची ताकद ही नारदाच्या गादीची व्हील पॉवर आहे. लक्षात येईल का? हे चोपदार किती वर्ष आहे वय चोपदार तुमचं? हा बोला आता का सोयरीक लावायची का? जोरात बोला की. हा किती? 60 वर्ष वय, बरोबर आहे. हे बी डुलायलेत, बोलायलेत का नाही? का? ते कीर्तनाची पावर आहे, कीर्तनाची ताकद आहे. कारण इथं तरुणाही रंग कीर्तनात नसतो आणि इथं वृद्ध सुद्धा कीर्तनात नसतो. तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत
उजळल तिथं उजळ होऊ द्या का तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. ही पवित्र ठिकाण म्हणजे कीर्तनाचा मुद्दा एवढा चालू आहे, विषय एवढा चालू आहे की त्या ठिकाणी महाराज गर्भवासाचं दुःख भोगावं लागतं माणसाला, गर्भक्षयामध्ये यावं लागतं. पण तुकोबारांता सुखे घालावे अम्माशी तुका मने गर्भवाशी. ह्या गर्भवासाचं संसाराचं दुःख फार. या संसार नगरी बाजार भरला गे बाई, यात सुख नाही यात सुख नाही. या संसारात सुख नाही, हजार प्रमाण देता येतील, वेळ घ्यायचा नाही. प्रॅक्टिकली समजून सांगतोय, मी सायन्सचा माणूस आहे आणि थांबतो 1-2 मिनिटात प्रॅक्टिकली समजून सांगतोय. 1-2 मिनिटं इथे मी एकाची मुलाखत घेणार आहे, इंटरव्ह्यू घेणार आहे गावातल्या. तर त्याच्यामध्ये तुमची नियुक्ती करतोय. तुमचे बाबा इथल्या गावातले आहेत का तुम्ही? नाही तुम्ही नाही, तुमच्या पाठीमागले. तुम्ही कुठले आहेत? हे इकडले तुम्ही गावातलेच आहेत का? हा बाहेर गावचे आहेत का? गावातलं कोणीतरी सांगा. हा तुम्ही काय बरं तुम्ही ते कोटवाले तुम्ही बी नाही काय? गावातले आहेत का नाही 2-4 तरी इथं? सगळेच बाहेर. हा कुठले इथं? हा बरं चला ठीक आहे, इकडले. हा रुमालवाले का? आवाज येतोय का माझा तुमच्यावर? हा चष्मेवाले बाबा. आता मला नजर कमी झाल्या, दिसना गेल्या, त्याचा चष्मा मला लावा लागतो वाटायले. तुम्ही गावातलेच आहेत का? हा बोलत चला 1-2 मिनिट. आवाज येतोय माझा? डायनामा गेला नाही? हा येतोय, बोलत चला. तुमचं नाव काय? आत्माराम अण्णा. बरोबर आहे. इमानदारीने बोलायचं, यसला यस म्हणायचं, नोला नो म्हणायचं. नारदाच्या गादीहून बोलायलो, धर्म मंडपात आहेत. खरं बोलायचं बरं का, जे ते खरं सांगून टाकायचं. आत्माराम अण्णा तुमचं वय काय? 50 वर्ष वय. इमानदारीने सांगा, 50 वर्ष झालं तुम्ही आत्माराम भाऊ संसार करताय. बरोबर आहे. लेकर आहेत नाही? लेकर आहेत, बाळ आहेत, बायको आहेत, सगळे म्हणजे संसार करता. इमानदारीने सांगा आत्मारामांना, 50 वर्ष संसार करत असताना तुम्हाला 50 वर्षाच्या संसारामध्ये लेकर बाळ पोरं मुली मुलांमध्ये संसारामध्ये सुख वाटलं? 50 वर्षाच्या संसारामध्ये सुख वाटलं काय? पेन बोरी मधल्या कीर्तनात सुख वाटलं? इमानदारीने सांगायचं जोऱ्यात. हा कीर्तनात वा टाळ्या वाजवा त्यांच्या. बघा त्यांनी सांगितलं, महाराज मला संसारात सुख वाटत नाही, मला संसारात राहतो मी पण संसारात सुख वाटत नाही. तुमच्या कीर्तनात सुख वाटतं, तुमच्या सप्त्यात सुख वाटतं. एका छोट्या ब्रेक नंतर तुम्हा चर्चेशी येतोय ना. एवढ्या 10,000 लोकांच्या देखत तुम्ही सांगितलं की महाराज मला संसारात सुख वाटलं नाही, तुमच्या कीर्तनात सुख वाटलं. मग आत्मारामांना हे कीर्तन झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही संसारात जाणार आहात का नाही? काय म्हणणं आहे तुमचा? बोला की. ते हसले म्हणजे त्यांना फसल्यासारखं वाटायले आहे का? मुद्दा एवढा आहे, विषय एवढा आहे. विनोदाचा भाग सोडा, दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. 70 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष वयोवृद्ध तपोवृद्ध लोक सुद्धा ग्वाही देत आहेत, प्रूफ देत आहेत, एव्हिडन्स देत आहेत की महाराज संसारात सुख नाही. याचाच अर्थ संसारात सुख ना नव्हतं, ना आहे, ना राहणार. म्हणून त्या संसारात सुद्धा आम्ही यायला तयार आहेत, तो गर्भवास सुद्धा भोगायला तयार आहेत. पण महाराज त्या अगोदर आम्हाला संताचा संग द्या. तुका मने गर्भवासी सुखे घालावे अम्माशी. जर सुखाने आणू आम्हाला जर त्या ठिकाणी गर्भवासामध्ये घातलं तर काय करणार? गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी, मी तुझ्या नामाचं चिंतन आवडीने करेल हेच मला दे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. एकंदरीत या अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न केलाय. या अभंगाचा भाव सांगत असताना 2 कडव्याचा भाव सांगितलाय. 2 कडवे बाजूला ठेवलेत, याच्यासाठी ठेवलेत ते 2 कडवे सांगण्यासाठी मी पुन्हा येईन. 2.5 वर्षाला येईल पण येईल महाराज. असो, मुद्दा एवढा, विषय एवढा आहे. अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न केला. उर्वळी जो वेळ राहिला किती 15-20 मिनिटं किती वेळ राहिला? 10-15 मिनिट 20 किती वेळ घ्यायचा? किती ठेवू का? 1 तास घ्या म्हणाले सौजन्यावाल्या. 1 तास नाही 2 तास कीर्तन करतो पण वर टाइम वाढल. हा श्याम गुरुजी, हा विनोद भाऊ लक्ष द्यायले का? वज भरावं लागते बरं का? आहे का? मुद्दा एवढा आहे, जास्त वेळ घेणार नाही, 5-10 मिनिटं घेतो. लक्ष देऊन आहे का? अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न केलाय. उर्वरित वेळेमध्ये 2 मिनिटं वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार भजन करू आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचं मंथन करू. सगळ्यांनी कायीने वाचीने 2 मिनिटं भजन करत असताना हातावर म्हणले की हातावर करायचे, टाळी वाजव. 1 मिनिट थांबा. 2 तासामध्ये कधी तुम्हाला
टाळी वाजवा बोललो का अरुण गुरुजी यांना म्हणलं का कधी? कारण लोकाला त्रास द्यायचं मी सोडून दिलंय. कारण लोक धोरणात राहिले नाहीत महाराज. एका गावात सांगितलं हातावर करा टाळी वाजवा, ते खालून मला म्हणायला लागले तुला कशाला आणले म्हणे आहे का ना. त्यामुळे तुम्हाला वाजवा वाटलं तर वाजवा, असं काही म्हणणं नाही. काय असते गोडी गोडीने घेतलेलं चांगलं असते. गोडी गोडीने समजून सांगलं बिचारे कीर्तन ऐकतात, कीर्तन झाल्याच्या नंतर जवळ येतात, 5-50 दक्षिणा देतात, निघून जातात. का करायचं असं? प्रथा नाही तुमची दक्षिणा देऊन पाया पडायची? हा नाही प्रथा. इकडे लोक म्हणालेत नाही नसली तरी राहू द्या, पण ही चांगली प्रथा आजपासून चालू करा. हे झालं विनोदाने बरं का महाराज. विनोदाने सगळं बोलणं झालं. पण पाठीमागलचे महिला मंडळ फार नाराज झाले आहे का नाही. महिला मंडळ म्हणायला लागली माय मेला तर कीर्तनात पैसे मागायला, आम्ही तर पैसे आणले नाही. महिला मंडळ तसं काय नाही, मी सोनं बी घेत असतो, नकले जुबरमाळ डबल डेऱ्याचे सिंगल डेऱ्याचे महबूबांचे नन पैंजनन. असो विनोदाचा भाग सोडा. कीर्तनात टाळी का वाजवायची? मी सायन्सचा माणूस आहे, सायन्स दृष्ट्या सांगतोय, अध्यात्माचा पाईक आहे, आध्यात्मिक दृष्ट्या सांगतोय. कॉन्सन्ट्रेशन करा, हाताच्या मुवमेंट कडे लक्ष द्या. आपल्या हँड मध्ये हातामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन नावाची मेथड आहे, ते ब्लड सर्क्युलेशन डेव्हलप व्हावं, सुरळीत व्हावं, स्वच्छ व्हावं, क्लीन व्हावं, व्यवस्थित व्हावं म्हणून टाळी वाजवायची. आणि दुसरं असं कारण आहे, जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी त्यास सकाळी मकवटाळी, म्हणून वाजवायची टाळी. दुसरं काही कारण नाही. सगळ्यांच्या हातावर बांगड्या असलेले नसलेले सगळ्यांनी हातावर, पाठीमागं बसलेले, इकडं वट्ट्यावर बसले, तुम्ही मग का जावं का गुरुजी तुम्ही राहू द्या, तुम्ही हातावर करा. सगळ्यांनी केले का? सगळ्यांनी केले का? 4 वाजेपर्यंत राहू द्या. टाळी निस्ती टाळी 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 बंद पकवाज टाळ टाळी टाळी टाळ टाळी पकवाज
आता वाटायले पेनबोरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माऊली जन्माला आलेत. असली गर्जना, सिंहाची गर्जना सगळ्यांची झाली. नंबर 1 सगळ्यांनी भजन केलं. महिला मंडळ तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीत. नंबर 1 भजन केलं. आता सगळ्यांनी हात खाली करा. हो हो 5-10 मिनिटं शिवाजी महाराज सांगून विढाला विढाला म्हणून राहिलेली सेवा गुरुवरांच्या चरणावरती सेवा समर्पित करतोय. सगळ्यांना धन्यवाद देतोय. सज्जनांनो, अतिशय थोड्या वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं मंथन करतोय. छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाहीत असा इथं एकही माणूस जन्माला आलेला नाही, जन्माला येणार नाही. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे. आणि ज्या ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाहीत समजायचं ती औलाद आपल्या भारताची नाही, पाकिस्तानाची आहे. महाराज आहे का? सगळ्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित असलेच पाहिजे. आपला स्वधर्म आहे. अरे ज्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे, ज्या राष्ट्रमाता राजमातांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे, त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन त्यांच्या विचाराची वाटचाल करणं काळाची गरज आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाचा, व्याख्यानाचा, प्रबोधनाचा, मनोरंजनाचा विषय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अस्मितेचा विषय. महाराज मग छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण करू नका, कथा सांगू नका, काही करू नका. छत्रपतीने दिलेले विचार घ्या आणि विचाराचा पायीक होऊन जीवनाची वाटचाल करा. कधीच तुम्हाला कमी पडणार नाही. म्हणून भाग्यवान पेनबोरी नावाचं गाव आहे, विदर्भ प्रांत आहे, रिसोड तालुका आहे, वाशिम जिल्हा आहे. की या गावामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवाजी महाराजांच्या विचारांसारखी साजरी होते. ही आनंदाची गोष्ट आहे. महाराज अरे 50,000चा डीजे डॉल्बी करून त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यापेक्षा शिवजयंती कशी साजरी करा सांगून जातोय. 19 फेब्रुवारी 2025 ही आपल्याला साजरी करायची ना. साजरी करत असताना सगळे गावकरी एकत्र या, 50 तरुण एकत्र या, 50 मावळे एकत्र या आणि आल्याच्या नंतर भर चौकामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा मांडा, प्रतिमा मांडा, खुर्चीवरती चेअरवरती ठेवा, राजांच्या प्रतिमेचं पूजन करा, एका एका रांगेमध्ये या आणि आल्याच्या नंतर दर्शन घ्या. दर्शन घेत असताना राजांच्या मूर्तीची, राजाच्या प्रतिमेची शपथ घ्या आणि आपल्या खिशामध्ये हात घाला. खिशामध्ये हात घातल्याच्या नंतर खिशामधून व्यसन काढा. ऐका, खिशामधून पैसा काढू नका, श्रीमंत होता माझा राजा. धन काढू नका, श्रीमंत होता माझा राजा. काय काढा? एक एक व्यसन काढा. ज्याला तंबाखूचं व्यसन आहे त्यांनी तंबाखू काढा, राजांच्या पुढे ठेवा आणि प्रार्थना करा, शपथ घ्या, राजे जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत व्यसन करणार नाही. त्या दिवशी खरी शिवजयंती साजरी होईल. आणि अशी शिवजयंती जशी पेनबोरी गावातली करणार आहेत तशी शिवजयंती प्रत्येक गावात झाली पाहिजे, प्रत्येक घरात झाली पाहिजे. आणि वर्षातून एकदा शिवजयंती नाही महाराज, रोज जरी शिवजयंती साजरी केली तरी छत्रपतीचे उपकार आपल्याला भेटणार नाहीत. महाराज काय नावात ताकद होती छत्रपती शिवरायांच्या. लक्ष देऊन ऐका काय झालं महाराज. कर्मवीर भाऊराव पाटील साताऱ्याला शाळा बांधण्याचं काम चालू करत होते. नावामध्ये काय ताकद होती लक्ष देऊन ऐका. कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव आपल्याच्या समोर आल्याच्या नंतर सातारा जिल्हा आपल्या नजरेच्या समोर येतो. सातारा जिल्ह्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील गोरगरिबांच्या लेकराच्या कल्याणासाठी शाळा बांधण्याचं काम चालू करत होते.
आणि शाळेचं काम करत असताना गरिबीची परिस्थिती, हालाकीची परिस्थिती, प्रत्येकाच्या घरी जायचे, भीक मागायचे, मुठमुठ धान्य मागायचे, मुष्टिपंड योजना राबवली आणि त्या धान्य गोळा करायची, विकायचे, मिळालेल्या पैशातून शाळेचं काम पूर्ण करायचे। ही गोष्ट कळाली सांगलीच्या सावकाराला आणि सांगलीच्या सावकारांनी बोलवून पाठवलं, कर्मवीर भाऊराव पाटील तुम्ही गोरगरिबाच्या लेकराच्या कल्याणासाठी शाळा बांधण्याचं काम करत आहे, चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येकाच्या घरी जायचं, मुठमुठ धान्य मागायचं, पैसा गोळा करायचा, कधी शाळेचं काम पूर्ण होईल? मी सांगलीचा सावकार आहे, श्रीमंत आहे, काय करा, तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा मी द्यायला तयार आहे, बँकेचा कोरा चेक घ्या, त्याच्यावरती पाहिजे तेवढी रक्कम टाका, शाळेचं काम पूर्ण करा। पण कर्मवीर भाऊराव पाटील माझी एक अट आहे, शाळेचं काम पूर्ण करा आणि शाळेचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर माझी एक अट आहे, ज्या शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार आहेत ते नाव कट करा आणि माझ्या बापाचं नाव द्या। कळालं कर्मवीर भाऊराव पाटील? आणि कर्मवीर भाऊराव पाटील सांगायला ते सावकार 10 जणांच्या घरी जातोय, उद्या 100 जणांच्या घरी जाऊन 1-1 रुपया गोळा करून भीक मागून शाळेचं काम पूर्ण करून कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका, वेळ पडली तर हा कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलून तर शाळेला दिलेलं छत्रपतीचं नाव बदलून। ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये ताकद होती महाराज। आज आपण आपल्या बापाचं नाव घ्यायला तयार नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मावळे मरायला तयार होते। सांगायचे राजे घ्या ना मुजरा, राजे घ्या ना मुजरा, राजे घ्या ना मुजरा, लावा ना माझा नंबर, लावा ना माझा नंबर, राजे म्हणायचे तानाजी कशासाठी लावायचा नंबर, यशाजी कशासाठी लावायचा नंबर, त्या ठिकाणी मावळे म्हणायचे राजे आज मला स्वराज्यासाठी मरण्यासाठी नंबर लावा। हे होतं स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवरायांचं। आणि लाजाव वाटतात या छत्रपती शिवरायांच्या विचारामध्ये आज आपण जातीयतेमध्ये वाटल्या चालली दुर्भाग्याची गोष्ट। 18 पगड समाजाला, 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं, त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज। कधी जातीचा विचार केला नाही, कधी पातीचा विचार केला नाही, कधी धर्माचा विचार केला नाही, मग छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे सरसेनापती अर्थात स्वराज्याचे संस्थापक झाले। ही केलेल्या कर्माची पावती बघा। अरे पण या महाराष्ट्राला आज त्या विचारांची गरज आहे, त्या प्रेरणेची गरज आहे। आज महाराष्ट्रामध्ये अंधार होत चाललाय, काही नालायक राजकर्ते लोक या महाराष्ट्रामध्ये स्वतःची पोळी भाजवण्यासाठी आपापल्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावतायत। मी म्हणेल या जातीयतेमध्ये वाटल्या जाऊ नका बघा। हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज वाटत नाही महाराज। अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्या ठिकाणी महाराज रामोशाचा पोरगा सुद्धा होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये धनगराचा पोरगा होता, कुणब्याचा पोरगा होता, मराठ्यांचा पोरगा होता। अरे सर्व मराठ्यांचे मावळे एकत्र केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं। त्या विचाराची गरज आहे, म्हणून मी म्हणतोय अंधार होतो दिवा पाहिजे, अंधार होतो दिवा पाहिजे। महाराष्ट्र बरबाद चाललाय, पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे। त्या जिजाऊचा शिवा जन्माला येण्यासाठी जिजामाता व्हा, नक्की शिवाजीराजे जन्माला येतील। एखादा वीर जन्माला येण्यासाठी, एखादा शूर जन्माला येण्यासाठी, एखादा देव जन्माला येण्यासाठी, एखादा संत जन्माला येण्यासाठी मातेची कुश पवित्र लागते आणि ती कुश पवित्र होती राष्ट्रमाता राजमाता जिजामा साहेबांची। म्हणून जिजामातेच्या पोटी वाघ जन्माला आला, शिवबा जन्माला आला आणि तो कुठे आला तर शिवनेरीवरती आला। असा राजा आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला।
कीर्तन सोडायचा संदेश आहे का म्हणायलो मी विडाला विडाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना महाराज ते गोरगरिबाच्या कल्याणासाठी आले या महाराष्ट्रामध्ये अत्याचार होत होता ते बंद करण्यासाठी आले आणि रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी गडावरती जन्माला आले राजे मोठे व्हायला लागले बघता बघता राजे मोठे झाले प्रत्येक समाजाचा मावळा गोळा केलाय तानाजीला सोबत घेतलाय येसाजीला सोबत घेतलाय प्रतापजीला सोबत घेतलंय प्रत्येक मावळा सोबत घेतलाय आणि त्या ठिकाणी रायरेश्वराचं मंदिर आहे रायरेश्वराच्या मंदिरावरती सगळे मावळे गेलेले आहेत आणि मावळे गेल्याच्या नंतर सगळ्यांनी हातामध्ये अंधार घेतलेला आहे गुलाल घेतलेला आहे रायरेश्वराचं मंदिर पुढे सगळ्यांनी हातावर केलेत मावळ्यांनी सगळ्यांनी हातावर केलेत सगळ्यांनी हातावर करा सगळ्यांनी हातावर केलेत सगळ्या मावळ्यांनी हातावर केलेत हातामध्ये दोन भंडार घेतलाय आणि दोन भंडार घेतल्याच्या नंतर सगळे गर्जना करायला लागले हर 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 आणि गर्जना झाल्याच्या नंतर सगळ्यांनी दोन भंडार पिंडीवरती टाकला आणि जे कार केला हर हर सगळ्यांनी जे कार केला आणि शपथ घेतली की आम्ही त्या काळामध्ये स्वराज्य निर्माण करू आणि स्वराज्यासाठी प्राण द्यायला सुद्धा पाठीमागं येणार नाही म्हणून स्वराज्य निर्माण झालं हे देशासाठी शहीद झाले देशासाठी गेले त्यांच्यासाठी कधीतरी विनम्र भावाने अभिवादन करायला शिका आणि समाजामध्ये आपण आपल्या स्वाभिमान बाळगून जीवनाचं कार्य करायला शिका भ्रूणहत्या गोहत्या थांबवा पवित्र हिंदू धर्माचं रक्षण करा आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या मुलाबाळावर वारकरी संप्रदायाचे संस्कार टाका झालंय माझं कीर्तन थांबायचे मला आज आपल्या मुलाबाळावर वारकरी संप्रदायाचे संस्कार टाकणं गरजेचं आहे महाराज अरे आमच्या मायबापाने आमच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार टाकले मुलं आज 22-23 वर्षाच्या वयामध्ये 8 राज्यात फिरायला लागलो जी टॉकीज मनमंदिरा शेमारो टीव्ही चित्रमंदिर स्टार प्रवाह अशा टीव्ही चॅनल वरती जाऊन कीर्तन करायला लागलो हे केवळ आणि केवळ आमच्या मायबापाने आमच्यावर संस्कार टाकलेली पावते महाराज आमच्या मायबापाने आमच्यावर संस्कार टाकले नसते तर रस्त्याच्या कडेला कुठेतरी गोवा मदिरा गुटखा घेऊन पडलो असतो जब अनाज खत्म हो जाता है तब इंसान मर जाते हैं लेकिन जब संस्कार खत्म हो जाते हैं तब इंसानियत मर जाती माणूस की मेलेली दिसेल विडाला म्हणून आपल्या मुलाबाळावर वारकरी संप्रदायाचे संस्कार टाका आणि मुलाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करा केलेलं कर्म शिल्लक राहतं बाकी काही शिल्लक राहत नाही महाराज म्हणून माणसाने कर्म कसं करावं सांगून जातोय अरे जरूरी नहीं क्या रोज इंसान मंदिर जाए अरे ये जरूरी नहीं क्या रोज इंसान मंदिर जाए कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए मंदिर वहां बन जाए जाऊ तिथं मंदिराचं वातावरण निर्माण झालं पाहिजे हे कर्म करायला शिका हे छत्रपती शिवरायांनी कर्म केलं त्या कर्माचे पायीक व्हा पवित्र हिंदू धर्माचं रक्षण करा भ्रूणहत्या गोहत्या थांबवा आई बापाची सेवा करा आणि महत्वाची गोष्ट आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगून कर्म योग्य करायला शिका नक्की जगाचा मालक गजानन बाबा तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून त्यांची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर सगळ्यांनी सेवा करा योग्य कर्म करा ज्याच्या वाटेला जे कर्म आले त्यांनी ते करा हे कराल अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्जस्त विनंती करतोय माझ्या वयाचे बरेच तरुण आले त्यांना एक विनंती दादा व्यसनापासून
व्यसनापासून दूर राहा, तरुण पोरांनी व्यसन सोडावं, तरुण भगिनींनी फॅशन सोडावं, चालता बोलता संस्कृती पुढे जाईल म्हणून आपल्या जीवनामध्ये निर्व्यसनी होऊन जीवनाचं सार्थ करून घ्याल एवढीच अभ्यर्थना. वाणीला पूर्णविराम. 2 मिनिटं बसून घ्या. महिला मंडळ ओ ताई बसून घ्या. सगळ्यांनी 2 मिनिटं आरती करायची. झाली कीर्तन, आता आरती तेवढी करायची आपल्याला. 2 मिनिटं बसून घ्या. आणि जर लवकर उठले तर ध्यानात ठेवायचं आपले नवे चपल जातात बघा. हा न जे पहिल्यांदा उठते ते चपला हाणतात महाराज, त्याच्यामुळं तुम्ही चपलाकडे लक्ष ठेवत. आता कोणी उठत नाही. बसून घ्या. मेक असतात आमच्याकडं कवा काय बोल आहे का नाही. मुद्दा एवढा आहे, सगळ्यांनी बसून घ्या. म्हणून छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन जीवनाची वाटचाल कराल एवढीच अभ्यर्थना, प्रार्थना, अर्ज विनंती करतोय. आणि याच्यानंतर सगळ्यांनी जाग्यावरती उभा टाकून बसूनच का जाग्यावरती बसायचे. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळणारे सगळ्यांनी म्हणायची. झाले माझं कीर्तन. थांबायचे. मला एक वाक्य बोलतून थांबतो. फकीराना आए थे सदा कर चले, फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो पेनबेरी गाव वालो, ये दुआ कर चले. वाणीला पूर्णविराम.